जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर मालेगावमध्ये आलेलो आहे. किंबहुना मला असं वाटतं माझी मालेगावमधली पहिली सभा असेल आणि ही सभा काय ती दिसते आपल्यासमोर. खरं म्हणजे ज्या वेळेला दादा तुम्ही आलात, माझ्या तब्येतीचं सोडाव, मी एकदम ठणठणीत आहे आणि समोरच्याला झोपवल्याशिवाय मला काय धाड भरलेली नाहीये. त्याला झोपणार म्हणजे झोपवणार. आणि एवढे सगळे साथी मर्द वाघ मला शिवसेना प्रमुखांनी सोबत दिल्यानंतर कोणाची माय व्हायली माझ्या शिवसेनेच्या मध्ये वाटेमध्ये येण्याची. पण ज्या वेळेला लोकांना कळलं की आज 6 तारखेला आपली मालेगावमध्ये सभा आहे, काही लोकांना प्रश्नचिन्ह पडलं. मला म्हटलं का रे, काय झालं? नाही, ते म्हणे आता सध्या IPL सुरू आहे. IPL तिकडे काय प्यायचं ते तुम्ही प्या, इकडे माझ्या बांधवांना आणि माता भगिनींना प्यायला पाणी नाही. ती काय डोंबल्याची IPL काय फिट देते इकडे. आज मुद्दामून मी इथे आलो, एक तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलो. मध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, आता सगळे नगरसेवक माझ्यासोबत होते. कुठेही प्रचाराला मी तर येऊच शकलो नव्हतो, पण तरी सुद्धा तुम्ही निष्ठेने मतदान करून नगरसेवक वाढवले आणि मला खात्री आहे पुढच्या वेळेला मालेगाव महापालिकेवरती आपला भगवा तुम्ही सगळ्यांनी मिळून फडकवलेला दाखवाली, मला खात्री आहे. आणि दुसरं खास करून कौतुक कराल तर दादा भुसे आणि त्यांच्या सर्व सहकारी, म्हणजे तुम्ही सगळे मंडळी शिवसैनिकांचं. पहिल्या प्रथमा वाघ अपक्ष म्हणून निवडून आला. खरं म्हणजे अपक्ष म्हणजे काय असतं, काय लेबल नसतं. कुठेही जाऊ शकतो, कोणी काही करू शकत नाही. पण निवडून आल्यानंतर दादा पहिल्यांदा मातोश्रीवरती आले आणि शिवसेना प्रमुखांना म्हणाले, साहेब मी तुमचा आहे आणि तुमचाच राहणार. अरे एवढा समोरच्याचा भुसा करून हा भुसे निवडून आलेला आहे. तर त्यांचं कौतुक करायला नको. आज सुद्धा फार महत्वाचं काम त्यांनी केले. गिरणा आणि मोसम या नदीवरतील बांधाऱ्यांचं काम सुरू झालेलं आहे. या म्हणा शरद पवारांना म्हणा, या अजित पवारांना, या पृथ्वीराजांना म्हणा, या सगळ्यांनी, या सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा नाही, कोणाचं काही प्रोत्साहन नाही, तरी सुद्धा शिवसेनेचा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेला आमदार स्वतःच्या लोकांसाठी कसं काम करतो हे येऊन बघा आणि काहीतरी आपल्या इकडे करा. नाशिकमधनं इथे येत होतो, मध्ये मध्ये अनेक ठिकाणी थांबवलं गेलं. आता सुद्धा रेस्ट हाऊसवरती होतो, खूप गर्दी होती आणि निवेदनाच्या मागून निवेदन. म्हणजे एक क्षणभर मला वाटलं मीच मुख्यमंत्री झालो की काय, अशी सगळी निवेदनं. जसं दादा आता तुम्ही माझ्यासमोर 3-4 मागण्या सांगितल्या की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. मग मध्ये ते पॉवर लूमवाले आले, त्यांच्या सगळ्या अडचणी मला सांगायला लागले. व्यापारी मंडळी आले, त्या पॉवर लूमवाल्यांना मी सांगितलं की तुमची लूम जी काय आहे ती अशी चालवा की या राज्याची पॉवर आमच्या हातामध्ये येऊ द्या, राज्याची पॉवर आणा आणि मग देतो ना तुम्हाला काय पाहिजे ते देतो. मालेगाव जिल्हा अजूनपर्यंत का झाला नाही हेच मोठं आश्चर्य आहे. हा मालेगाव जिल्हा खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांचं वचन आहे आणि ते वचन मी पूर्ण करणार. फक्त मध्ये ज्या काही निवडणुका येतील, लोकसभा येईल आणि विधानसभा येईल, त्या विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी जागे राहायचं. केवळ दादा भुसे नाही, एक दादा भुसे आल्यानंतर या जिल्ह्यात या तालुक्यात एवढं काम करतात, आणखीन असे 100 दादा भुसे महाराष्ट्रातून आले, 150 दादा भुसे आले, तर पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मी बदलून टाकून देतो तुम्हाला. पूर्ण चित्र मी बदलून देतो. पण मालेगाव जिल्हा तुम्ही आज लिहून ठेवा, हे शिवसेना प्रमुखांनी दिलेलं वचन आहे. 2014ला युतीची सत्ता आणणार की नाही रे तुम्ही? बस मग मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, याच मैदानात मी स्वतः येऊन मालेगाव जिल्ह्याची निर्मिती जाहीर करणार, हे माझं वचन आहे. याचं कारण असं की जे शिवसेना प्रमुखांकडनं मी जे काही शिकलेलो आहे, मला ते नेहमी सांगायचे की उद्धव एक लक्षात ठेव,
की कधीही कोणाला शब्द देशील, वचन देशील, एकदा नव्हे, 10दा नाही, 100 वेळा नाही, पाहिजे तर 1000 वेळा विचार कर, पण एकदा का शब्द दिला, प्राण गेला तरी 72 शब्द खाली पडता कामा नये. आणि मी त्यांची शिकवण असलेल्या शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. पवारांच्या वारसात आलेला, जन्माला आलेला मी नाही. कारण आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये. आज बघा ना, कुठे सत्ता, काय आहे, मंत्रीपद नाहीत, कोणत्याही खुर्च्या नाहीत, तरी सुद्धा ही अफाट अलोट गर्दी या सभेला लोटलेली आहे. मग लोक म्हणतील तुमच्याकडे काहीच नाही, मग तुमच्याकडे काय? तर माझ्याकडे खरेपण आहे, शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहे आणि शिवरायाचा आणि आई जगदंबेचा भगवा आहे. बस, आणखीन काय पाहिजे मला? हा मालेगाव जिल्हा आम्ही तुम्हाला देणार म्हणजे लिहून ठेवा. सरकार आल्यानंतर तो दिलाच आहे, फक्त सरकार घेऊन या. मनमाड आणि इंदोरचा सुद्धा तो जो मार्ग आहे, काय मुख्यमंत्री करतायत काय? पृथ्वीराज चव्हाण आहेत. बरं, आपले सुद्धा काही कमी मंत्री नाही आहेत केंद्रामध्ये का? माझ्या राज्यातल्या या महत्वाच्या प्रश्नांना, प्रकल्पांना केंद्रामध्ये आवाज उठवायला यांना काय कोणी तोंडामध्ये बोळा कोंबलेला यांच्या. पण जर का आपल्या राज्यातले दुसरे नाकर्ते कोणी काही करत नसतील तर मी पुढाकार घेतो. मी स्वतः मुख्यमंत्री मध्य प्रदेश यांच्याशी बोलेन. गेल्याच आठवड्यात घरी येऊन गेले होते. अतिशय चांगला माणूस आहे. मी स्वतः बोलेन आणि मला खात्री आहे की निश्चितपणे मनमाड ते इंदोरचा जो काही रेल्वे मार्ग रखडलेला आहे, काही ना काहीतरी करून आपण पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो. आणि या ना काय काय मागण्या असतील घेऊन या. अडीअडचणी खूप आहेत, प्रश्न चिकार आहेत, सोडवायचे कोणी हा मोठा प्रश्न आहे. आता सुद्धा जे काय चाललेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये, एकमेकाच्या उरावरती बसण्याचं बाकी आहेत. काय त्यांचं चाललेलं आहे तेच काही कळत नाहीये. आणि आता जे सगळं चाललेलं आहे, मध्ये जे काय सुशीलकुमार शिंदे बोलले, तो कोळसा घोटाळा विसरलो आपण. बरोबर बोलले होते सुशीलकुमार. ते काय म्हणाले होते? म्हणे आम्हाला काय काळजी नाही हो, जनतेची स्मरणशक्ती एवढी कमी असते की बघा ना, म्हणे ते बोफोर्स विसरले, आणखीन काही विसरले, 2G विसरले, आता कोळसा सुद्धा विसरले. पण मला सुशीलकुमारांना सांगायचंय की जनतेची स्मरणशक्ती अशीच आहे, जर तुम्ही काही काम केलं नाही तर तुम्हाला सुद्धा ही जनता विसरेल नव्हे. आजच ती विसरायच्या मार्गावरती आहे. तुम्हाला सुद्धा विसरून जातील ते. आणि मग 70,000 कोटीचा सिंचनाचा घोटाळा कोणालाच काय पडले? आज मला पाण्यासाठी म्हणून तो रिकामा कलश दिलेला आहे. मला कल्पना आहे, गाव पाड्या वस्त्यांवरती माझ्या माता भगिनी रिकाम्या कळशा घेऊन जातात, कोस लांब विहिरीवरती जातात, पाणवठ्यावरती जातात. जे मिळेल ते पाणी, अनेक ठिकाणी कुपोषणग्रस्त भागामध्ये अक्षरशः सगळं पाणी आटून गेल्यानंतर जमीन खरडून पाणी मिळते काय बघतायत. आणि पाण्यासाठी एक काहीतरी 2 घोट पाणी माझ्या मुलाबाळांच्या घशात जाईल याच्यासाठी माता भगिनी दिवस रात्र मेहनत करतायत. शाळेतली मुलं सुद्धा शाळा सुटल्यावरती नळावरती रांगा लावून उभे आहेत, मला माहिती आहे. आणि म्हणून दादा, भरलेल्या कळसाचं जसं हंड्याचं वजन असतं, त्याही पेक्षा जास्त वजन मला तुमच्या या रिकाम्या कलशाचं आहे. रिकाम्या कलशाचं वजन हे फार मोठं आहे. हे नुसतं काहीतरी थोतांड नाहीये. काय द्यायचं? तर दिला कलश, घेऊन गेलो मी. जाऊ दे ना, मरू दे ना, काय लोकांची स्मरणशक्ती कमी आहे, कोण विचारते? नाही, मी तो असाच नीट घेऊन जाणार, शिवसेना भवनमध्ये ठेवीन आणि सत्ता आल्यानंतर हा कलश, ज्या काही योजना आज तुम्ही सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आणखीन जी काय तुम्हाला पाहिजे की इकडनं पाऊस पडतो, पण बदा पडणारा पाऊस हा गुजरात मार्गे समुद्राला मिळून जातो. तिकडे सगळं पाणी हे समुद्रात निघून जातो. पश्चिमेकडे सगळ्या नद्या वाहून जातात. आपलं सरकार आल्यानंतर या नद्यांचा प्रवाह बदलून उलट्या नद्या पाहिजे तर फिरवेन, पण तुम्हाला पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. आहे ना, करा ना, काहीतरी करा. पण 70,000 कोटी सिंचनाचा घोटाळा करून सुद्धा जेव्हा अजित पवार टगेगिरी करत गावोगावी फिरतायत, लाज त्यांना वाटत नाही, त्यांना चाड नाही, पण तुम्हाला काही चीड आहे की नाही? संताप म्हणून काही आहे की नाही? की हाच तो माणूस की ज्याने केवळ माझ्याच नाही तर संपूर्ण माझ्या कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली. माझ्या हक्काचा पिण्याच्या पाण्याचा जो पैसा होता हा यांनी लुटून खाऊन फस्त केला. आणि आज आम्ही असे
भुके कंगाल, भूक लागते, तहान लागते, पाण्याचा कुठे थेंब मिळत नाही आणि वणवण फिरतोय. बरं, हे आरोप फक्त विरोधी पक्षात आहोत म्हणून आपण करतोय अशातला भाग नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. जे मी तुम्हाला बोललो ना, या दोघांचे जे काही झंगट लागलेले तिकडे एकमेकाच्या उरावरती बसतायत. राधाकृष्ण विखे पाटील लातूरमध्ये बोललेत, 70,000 कोटी रुपये खर्च करून तुम्ही जी धरणं बांधलीत ती धरणं कोणासाठी बांधलीत? जनतेसाठी बांधलीत का कंत्राटदारासाठी बांधलीत? मग लावा तुमचे कुत्रे मागे लावा, काढू दे त्यांना वास, जाऊ रे कुठे गेला पैसा शोधू दे ना त्यांना. का नाही चौकशी करत? जर राधाकृष्ण विखे पाटलांसारखा जबाबदार मंत्री तो जर का प्रश्न विचारत असेल तर निश्चितपणे हे पैसे खाल्ले गेलेले आहेत. होय, आमच्या सगळ्यांचा असा स्पष्ट समज आहे आणि स्पष्ट आरोप आहे की एवढे पैसे खर्च करून सुद्धा जर का आमच्या वाट्याला पाणी येत नसेल, प्रकल्प होत नसतील, तर हा पैसा गेला कुठे शोधा. आणि विखे पाटलांनी सुद्धा सांगतोय, पृथ्वीराजांना सुद्धा सांगतोय, अरे बोलायला काय, आम्ही सुद्धा बोलतोय, पण आज अधिकार तुमच्याकडे आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही मंत्री आहात. लावा चौकशी, लावा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करून टाका. चौकशीची नाटकं नका करू. जे त्या चितळी कमिटीचं करून टाकलेलं आहे, नेमले. तुम्ही काय म्हणताय? पैसे खाल्लेत, कोणाला तरी बसवायचं आणि कर चौकशी कर. बरं, त्या चितळ्यांची सुद्धा केविलवाणी परिस्थिती अशी आहे, त्यांना मध्ये त्या विनोद तावडेने विचारलं की आम्ही जे काही आरोप केलेत त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, आमचं काही म्हणणं आहे, आम्हाला ते मांडायला द्या. चितळ्याने सांगितलं ते माझ्या कक्षात येत नाही, मला जेवढं सांगितलं तेवढंच मी करणार. तुमच्या आरोपाची चौकशी करणं हे माझ्या त्या चौकटीत येत नाही. मग कशाला मागे म्हटलं, तर मग कशाला झक मारायला तुम्ही ते पद स्वीकारलं? का लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही धुळफेक करता आहात? का चौकशीचं तुम्ही नाटक करता आहात? आज ही गोरगरीब जनता ही आज शांत आहे, स्वस्थ आहे. पण एक लक्षात ठेवा, यांच्या घरातली चूल वेजलेली आहे आणि पोटामध्ये आग भडकलेली आहे. मागे सुद्धा मी म्हटलं होतं की अरे घर पेटवणं सोपं असतं, पण घरातली चूल पेटवणं हे सगळ्यात कठीण असतं. ही तुम्ही चूल पेटवून दाखवा. या चुली बंद झालेल्या आहेत, पोटात आग भडकलेली आहे आणि पोटात भडकलेली आग जर का तुम्ही शांत केली नाही तर तुमच्या सत्तेच्या खुर्च्या ही आग जाळून भस्म करेल. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जाळून भस्म करून टाकेल. काय महाराष्ट्राची हालत आहे. शिवराज चव्हाण जेव्हा माझ्याकडे आले होते, मला म्हणाले, उद्धवजी मध्य प्रदेशमध्ये तुम्ही एकदा आलं पाहिजे, जे काम मी करतो आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणे मी गावागावात 24 तास वीज देतोय, ह्या गोष्टी करतोय, त्या गोष्टी करतोय. बस आम्ही नुसतं ऐकत बसायचं. एका बाजूला नरेंद्र मोदी पुढे चालले, दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश पुढे चालले, तिसऱ्या बाजूला कर्नाटक आहे, आंध्र आहे आणि हा माझा शिवरायाचा महाराष्ट्र हा तडफडतोय. नालायक राज्यकर्त्यांमुळे तडफडतोय. महाराष्ट्राचा काही याच्यामध्ये दोष नाहीये. राज्यकर्ते नालायक आहेत. जणू काही तुम्ही माणसं नाहीच आहात, मेंढरं भरलेत, गुरंढोरं भरलेत. तुम्ही मत द्या नका देऊ, जाता कुठे, तुम्हाला मत द्यावंच लागेल. या मस्तीमध्ये आणि या गुरुमीमध्ये हे राज्यकर्ते फिरतायत. आणि एकच घटना तुम्हाला मी सांगतो, काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्येच झाल्यात असं नाही, विदर्भात तर होतातच आहेत, मराठवाड्यात होत आहेत, या उत्तर महाराष्ट्रामध्ये होत आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात जिथे आपले शिवसैनिक एका आत्महत्या झालेल्या घरामध्ये जाऊन त्यांनी मदत केली, त्या गावाचं त्यांनी मला संपूर्ण एक सविस्तर वर्णन केलं. तुम्ही विचार करा, बाजूने अशी भीमा नदी वाहते तिकडे, या भीमा नदीच्या या बाजूला आपला महाराष्ट्र आणि पलीकडे हा कर्नाटक. अनेक ठिकाणी तुमची सुद्धा हीच रड आहे. कदाचित कुठेतरी पाणी आहे, विहिरीला पाणी कुठेतरी आहे, नदीलाही पाणी असेल, पण हे पाणी उचलायचं म्हटलं तर वीज आहे का रे तुमच्याकडे? वीज आहे? 24 तास वीज जी मध्य प्रदेश देते तुमच्याकडे आहे? 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले खुर्च्या उभवत आहेत, उभवून त्या खुर्चीतनं काहीतरी वीज निर्माण होईल, पण तुमच्या घरामध्ये विजेचा त्या काही उपयोग होत नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं की पलीकडचा कर्नाटक हा हिरवागार झालेला आहे आणि अलीकडचा महाराष्ट्र हा कोरडा ठाक झालेला आहे. आत्महत्या शेतकऱ्यांनी याचसाठी केली की समोरून नदी वाहते, नदीला पाणी आहे, पण ते पाणी उचलून माझ्या शेतीला द्यायला आठवड्यातून फक्त 2 तास वीज त्याला मिळते आणि पलीकडे कर्नाटकात 24 तास वीज आहे, 24 तास.
अरे मग कधीतरी तुम्ही तुमच्यात असलेल्या विजेचा झटका या करंट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना देणार आहात की नाही? का नुसता त्यांचा हात कपाळावर मारत हातामध्ये कटोरा घेऊन तुम्ही फिरणार आहात? एकाने तरी मला उठून सांगावं, इकडे सगळ्या समाजाचे घटक आलेले आहेत, अगदी होय पोलीस सुद्धा आहेत, पोलिसांनी सांगावं की होय आम्ही खुश आहोत. त्या पोलिसांच्या मुलांचा जो प्रश्न आहे, हे पोलीस सगळेच काय वाईट असतात असं नाही, कधीतरी एखाद्याचं काहीतरी होतं मग बिचारा मारतो लाठ्या आमच्यावरती. पण पोलिसांच्या मुलांचा प्रश्न तो आवाज सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेत मांडला आणि त्यांच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण हे शिवसेनेच्या आमदारांनी सरकारकडून करून घेतलेले आहे. पण पोलीस आहेत, आज व्यापारी पेटलेले आहेत, शेतकरी आहेत, माता भगिनी आहेत, कोण एक तरी माणूस मला सांगा की तो सुखी आहे? महिला तर सुखी सोडून द्या, महिला हल्ली घाबरून महाराष्ट्रात राहतात, सुरक्षा नाहीये. आणि आमच्या आर पाटील निर्लज्जपणाने त्यांनी सांगितलेले की गेल्या वर्षभरात 1700 बलात्कार या महाराष्ट्रामध्ये झाले, 1700 बलात्कार. मग कशाला शिवरायाचं नाव घ्यायचं, कशाला शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, कशाला महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं, कशाला आंबेडकरांचं नाव घ्यायचं? आज काय म्हणत असतील ते वरती बसून बघत असतील, अरे काय ही नालायक षंड माणसं, या षंडांच्या हातामध्ये हा माझा सोन्यासारखा महाराष्ट्र कोणी दिला, कशासाठी दिला, का दिला? महिला सुरक्षित नाहीयेत, शेतकरी आनंदी नाहीयेत, कामगार नाहीयेत. मनमाड शहराच्या आणि या मालेगाव शहराच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा, कसा सोडू? काय ताकद आहे माझ्याकडे? द्या ताकद, द्या. शिवसेनेची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणा, मी तुम्हाला महाराष्ट्र बदलून दाखवतो, मी दाखवतो. पण नुसते प्रश्न 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 आणि आयुष्यभर नुसते आंदोलनं करायची आणि त्या लोकांनी नुसतं आज बैलांना चारा नाही पण या लोकांनी मोकाट सुचलेल्या बैलासारखा पूर्ण महाराष्ट्र चरून फस्त करायचा, हे कुठेतरी थांबवा. तुम्ही कधी थांबवणार आहात? कुठे महाराष्ट्रामध्ये 1700 बलात्कार झालेले आहेत, अर्ध्या महाराष्ट्रामध्ये तर घराघरात शौचालय नाहीत, पिण्याचं पाणी नाही, धान्य नाही, काही नाही, काही नाही, कुठे काहीच नाहीये. सुरक्षा म्हणून तर बोंबच आहे. आणि हे सगळं कमी पडते की काय? म्हणून आता जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं आता सोनियाबाईंना कंठ फुटायला लागलेले आहे, राहुल बाबा बोलायला लागलेले आहे, जातीयवादी शक्तींपासून सावध राहा, जातीयवादी शक्तींना थारा देऊ नका. कोण आहेत जातीयवादी शक्ती? काय म्हणतात त्या? काय असं त्यांनी केलेलं आहे? आज दादा भुसे गेले किती जवळपास 8 ते 10 वर्ष मालेगावचा दाभाडीचा आमदार आहे का आकाश कोसळलेला आहे? काय दंगली झालेल्या आहेत मालेगावमध्ये? उलट ज्या वेळेला या मालेगावमध्ये काही घडलं, बॉम्बस्फोट झाले, माझ्या शिवसैनिकांनी रक्तदान करून ते जे जखमी होते त्यांना वाचवलेलं आहे. आम्ही जातीवादी आहोत? ज्यांनी रक्तदान केलं, कोणाला दिलं ते रक्त? काय मुसलमानांना गेलं नसेल? मग आम्ही रक्तदान करताना असं म्हटलं का की आम्ही रक्तदान करतो पण फक्त हिंदूंना द्या? आणि मुसलमान सुद्धा त्यावेळेला जे जखमी झाले असतील त्याने हा विचार केला की अरे रक्त देतात पण कोणाचं रक्त आहे, हिंदूचं आहे का मुसलमानाचं आहे? आणि मग जे काही इकडे झेंडे दिसत आहेत, हिरवा दिसतोय, निळा दिसतोय, आहे माझा भगवा तर डौलाने फडकणार, मी हिंदू आहे, आम्ही हिंदू आहोतच. पण यांना कळत नाही आम्ही कोणाबरोबर बसलो. व्यासपीठावर सुद्धा असतील मुसलमान, तुमच्यामध्ये सुद्धा बसलेले असतील मुसलमान. काय आमचं भांडण कोणाशी आहे? काय म्हणून आम्ही भांडतो आहोत? कोणाबरोबर भांडतो आहोत? काँग्रेसवाल्यांना म्हणा या व्यासपीठावरती या, नुसतं जातीवादी म्हणून आमच्या डोक्यावरती शिक्का मारून चालणार नाही. जर आम्ही जातीवादी असतो तर आज हा तमाम माता भगिनी आणि बांधव इकडे जमला नसता, हातात भगवा आणि त्याच्याबरोबर हिरवा आणि निळा इकडे फडकला नसता, अजिबात फडकला नसता. पण नुसतं जातीवादी म्हणायचं म्हणजे त्यानं एक काम करा. गेल्या काही दिवसामध्ये जे काही घडलं, बरं ते आणखीन तुम्हाला सांगतो, पण आज दादा भुसेने ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत, पाण्याचा रिकामा कलश जो दिलेला आहे, पाणी भरून द्या म्हटलेलं आहे, देतो ना मी पाणी. पण पाणी दिल्यानंतर हे पाणी फक्त हिंदूंच्याच घरात जाणार आहे, मुसलमानांच्या घरात जाणार नाहीये. आणि मग जे कोणी मुसलमान आले असतील त्यांना विचारतो, काय रे बाबानो, उद्या आम्ही हे पाणी आणणार, तुम्ही पिणार आहात की नाही? पिणार आहात ना? मग जर तुम्हाला रक्त चालतं, मग जर तुम्हाला पाणी चालतं, हे आम्ही करत असू, रक्त आम्ही तुम्हाला गरज असेल तेव्हा देतोय, पण रक्त सांडायला आमच्या अंगावरती वार करू नका, ते नाही आम्ही सहन करणार, अजिबात सहन करणार नाहीये.
मी इकडे कोणाला मस्का मारायला आलेलो नाहीये, पण आमचं हिंदुत्व आहे तरी काय हे कोणी समजून घेणार आहे की नाही? अनेक वेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की राष्ट्रीयत्व आमचं हे हिंदुत्व आहे. होय, या हिंदुस्थानामध्ये मी हिंदू आहे, शेवटपर्यंत मी हिंदू राहणार आणि गर्वाने सांगणार, गर्व से कहो हम हिंदू आहे बोलणार. पण या हिंदुत्वाला हे शेंडी जानवाचं हिंदुत्व नाहीये. गेल्या काही दिवसामध्ये जे मी तुम्हाला सांगत होतो की तो ओवेसी कोण कुठला बडबडला की 25 कोटी मुसलमान या देशामध्ये आहेत, 100 कोटी हिंदू आहेत, आम्हाला 15 मिनिटं द्या, आम्ही या हिंदूंना खतम करतो. त्याला म्हणो सगळे मुसलमान तुझ्या बापाचे नोकर नाहीत. इथे अनेक मुसलमान जे राष्ट्रप्रेमी आहेत, जे देशाभिमान बाळगणारे आहेत, ते आमच्या सोबत आहेत. आणि 100 कोटी वगैरे सोड, तुला ठोकायला माझा शिवसैनिक समर्थ आहे. पण हे जर का आपण बोललो तर आपण जातीयवादी. तुम्ही आव्हान दिलं, तुमच्यावर आम्ही केस टाकू. मग ओवेसीवरती का नाही केस टाकत? काय आज असं घडलेलं काय? कुठे काय? सगळीकडे शांतता आहे. मालेगावमध्ये मी येऊन बोलतो आहे, मालेगावमध्ये शांतता आहे आणि आम्हाला शांतताच पाहिजे. आगी लावायला आमचं ते काय कुत्ता गोली खाल्लेलं नाही आम्ही. काय ती कुत्ता गोली खाल्ले आणि एकमेकावरती दगडफेक करत सुटले. शी, हे असं आम्ही वाघाचे बच्चे आहोत, कुत्ते के औलाद नाही हम. हे असं काहीतरी फालतू वेळ आमच्या डोक्यात नाही घुसलेलं. आम्ही विरोध करणार आणि विरोधात आहोत ते पाकड्यांच्या आणि बांगलादेशांच्या विरोधात आहोतच. जे इथे राहून पाकिस्तानचे गोडवे गात असतील, जे इथे राहून बांगलादेशांचं कौतुक करत असतील, त्यांच्या विरोधात आम्ही राहायचं नाही. आज IPL सुरू आहे, त्या तिकडे दक्षिणेमध्ये जयललिता, करुणानिधी सगळे उभे राहिलेले आहेत. का? तर लंकेमध्ये जे काय तमिळ लोकांवरती त्या लंकेच्या सरकारने केलं त्याचा निषेध म्हणून आपल्या देशात, निदान तामिळनाडूमध्ये तरी लंकेच्या खेळाडूंना खेळू देऊ नका. बोलल्या बाई, बोलल्या करुणानिधी, बोलले काय? कोणी त्याच्यावरती बोललं? आणि जेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की अरे हे पाकिस्तानी माझ्या देशात येऊन आगी लावतायत, बॉम्बस्फोट घडवतायत, घातपात करतायत, या पाकड्याने मी माझ्या जमिनीवरती पाय ठेवू देणार नाही, हे शिवसेना प्रमुख फक्त एकटे बोलणारे, बाकी कोणी बोललेले नाही. पण ते बोलल्यानंतर जणू काय आभाळ कोसळलं. काय झालं? अहो काय बोलताय तुम्ही? खेळ खेळ असतो, खेळात राजकारण आणू नका. नाही आणत. मग त्या बाईंना काय नाही सांगत? त्या करुणानिधींना काय नाही सांगत? तुम्हाला त्यांचा पाठिंबा पाहिजे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नातं घासता. मग जो गनीम काय पाकिस्तानचा आणि शिवसेनेचं वाकडं नाहीये, पाकिस्तान आणि ठाकरे कुटुंबियांचं वाकडं नाहीये. पाकिस्तान माझ्या देशाचा दुश्मन आहे म्हणून आम्ही त्याला विरोध केला आणि आम्ही त्याला विरोध करणार. पण आम्हाला जे काही सगळे सर्व धर्म समभावाचे धडे हे आम्हाला शिकवायचे. मग ओवेसीला का नाही बोलत? बरं, ओवेसीला नका बोलू. मग दुसरी भूमिका जी मी काही घेतली, मला वाटतं तुम्हाला सुद्धा ती मान्य झाली असेल. तो पाकिस्तानचा पंतप्रधान जेव्हा त्या अजमेर शरीफच्या दर्ग्यामध्ये आला तेव्हा सुद्धा सगळे मूग गिळून गप्प होते. ते सलमान खुर्शीद हे असंच लाल कार्पेट घालून कुर्निसात करत होते. ते आओ आओ 2 मारे 5 मारे और बर्बादी करो लेकिन हमारा खाना खाओ. काय कपाळ करंटी लोक, त्यांना देशाभिमान नाही. माझ्या देशाचा सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी तिकडे उभा असताना त्याची मुंडकी उडवणारी अवलाद, त्या देशाचा पंतप्रधान आल्यानंतर त्याचं लाल कार्पेट घालून तुम्ही स्वागत करताय, त्याच्यासमोर तुम्ही वागताय, झुकताय, त्याला खाना देताय, शाही खाना देता आहात. आणि त्याच वेळेला त्या अजमेर शरीफ दर्ग्याचा जो दिवाण साहेब आहे त्यांनी सांगितलं की हे होणे नाही. जे काही त्यांनी केलेलं आहे माझ्या देशाबरोबर दगाफटका केलेला आहे आणि या दगाफटका केलेल्या देशाच्या पंतप्रधानाचं स्वागत मी करू शकत नाही. त्याच्यासाठी मी प्रार्थना सुद्धा करणार नाही. कारण देशाची गद्दारी करणं हे इस्लामला सुद्धा कबूल नाही. जे इकडे मुस्लिम देशाभिमानी आहेत त्यांनी सांगावं हे बरोबर आहे का चूक आहे. देशाबरोबर जो दगाफटका करतोय त्याच्यासाठी मी प्रार्थना करणार नाही आणि ही प्रार्थना केली तर अल्लाहला सुद्धा ती कबूल होणार नाही. एक जण उभा राहिला आणि एवढंच नाही, तो पंतप्रधान येऊन परत गेल्यानंतर ते रस्ते ज्या मार्गाने तो आला आणि ज्या मार्गाने गेला ते रस्ते त्यांनी धुवून साफ केले. आणि म्हणून मी म्हटलं की अरे हा माणूस
या देशातल्या मुसलमानांनी कसं राहावं, बस हे जर का तुम्ही केलात तर तुमचं आमचं भांडणच नाहीये, अजिबात नाहीये. जर या देशातले हिंदू आणि मुसलमान देशाभिमान बाळगून एकत्र आले तर संपूर्ण जगाला झुकवू शकतो एवढी ताकद आपल्या देशामध्ये आहे, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून जे मी म्हटलं की तमाम गोंधळलेल्या मुस्लिम बांधवाला आणि समाजाला दिशा देणाऱ्या या दिवाण साहेबांना भारतरत्न द्या, दाखवा एक कसा देशाभिमानी मुसलमान कसा आहे हे दाखवून द्या. त्याच्यावरही काय बोलत नाही. मग काहीतरी बोला, नुसते आम्ही धर्मांध 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 म्हणजे नुसतं हिंदुत्वाची बाजू घेतली तर आम्ही धर्मांध. पण हे सुद्धा आम्ही बोललोय की आम्ही कोणाच्या विरोधात आहोत तर ते तुम्ही बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं हा कर्मदरिद्रीपणा फक्त आपल्या देशातच असेल. सुशील कुमार शिंदे जे मध्ये बोलले की आमच्याकडे पुरावा आहे, या देशामध्ये भगवा आतंकवाद आहे, दाखवा, पुरावा दाखवा, गुन्हेगार ठरवा. आणि तो भगवा आहे, हिरवा आहे, काळा आहे, पिवळा आहे, निळा आहे, जो आतंकवादी असेल तो असेल त्याला फासावरती लटकवा. हे सगळ्यांच्या साक्षीने आज मी तुम्हाला सांगतोय. आतंकवादाला रंग देता. आम्ही जर का एखादी भूमिका मांडली तर तुम्ही आम्हाला सांगता की अतिरेकी हा अतिरेकी असतो, त्याला रंग देऊ नका, देत नाही. कलाकार आम्ही असलो तरी रंगवण्याचं काम तुम्ही करू नका. शिवसेना प्रमुख हे उत्तम व्यंगचित्रकार होते, पण तरी सुद्धा त्याने आतंकवादाला रंग नाही दिला. जो आतंकवादी आहे तो आतंकवादी आहे, जो माझ्या देशाच्या मुळावरती आलाय तो देशाच्या मुळावरती आलेला आहे. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हे केवळ आपल्या देशामध्ये होऊ शकतं. हिंदुस्थानचा गृहमंत्री तो सुद्धा असं म्हणायला पाहिजे, दुर्दैवाने आमचा मराठी महाराष्ट्रातून निवडून गेलेला आमच्याच देशात हिंदूंना आतंकवादी बोलतो. असा एखादा गृहमंत्री पाकिस्तानमध्ये जन्माला येईल का? येऊ शकेल? असा एखादा हिंदू ओवेसी पाकिस्तानमध्ये जन्माला येऊ शकेल? पण हे होतंय. याचं कारण असं आहे की आपलं सरकार निबळत आहे. आज जे हिंदू समाजाला सुद्धा जे आम्ही सांगतो की एक व्हा, एक व्हा, एक व्हा, हे एवढ्यासाठीच सांगतोय की हल्ला करण्यासाठी नाही, तर आपल्या हिंदुस्थानची आणि आपल्या देशाची ताकद हे एकवटण्यासाठी पाहिजे. ताकद ही अशी पाहिजे जसं मागे एक कोणतरी बोललं होतं की जोपर्यंत रक्त सांडण्याची वेळ येत नाही तोपर्यंत घाम गाळा. तुम्ही म्हणाल आम्ही रोजच गाळतो घाम, पाण्यासाठी उभं राहिलो तरी घाम गाळतो. तसं नाही, हे दुर्दैवाने या सरकारमुळे आलेलं आहे. पण घाम गाळा याचा अर्थ मेहनत करून एवढे मजबूत व्हा की मुळात तुम्हाला रक्त सांडण्याची वेळच येणार नाही. आम्हाला रक्त सांडायचंच नाही, आम्हाला घाम गाळून आमचा हिंदुस्थान हा मजबूत करून दाखवायचा आहे. जे मनमोहन सिंग आज उभे आहेत, काय वय काय झालं वगैरे मी बोलत नाही, पण गेले 10 वर्ष तुम्ही केलं काय? पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधून आणि मुंडावळ्या बांधून उभे आहेत. मैं आज भी जवान हूं, आज भी मैं जवान हूं, पुन्हा पंतप्रधान व्हायची माझी इच्छा आहे. करते कोण तुम्हाला? करणार आहात? मनमोहन सिंगना पंतप्रधान व्हायचंय, शरद पवारांना पंतप्रधान व्हायचंय, करणार आहात? अजित पवारांना पंतप्रधान व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचंय, करणार आहात? बरं, स्वप्न 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 आणि स्वप्न, मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न, पंतप्रधान व्हायचं स्वप्न, अरे कसं बघू शकता? झोप कशी लागते तुम्हाला ज्या वेळेला हे सगळे बांधव आणि माता भगिनी पाण्यापासून तडफडतायत, रात्री रात्रीच्या पाण्यासाठी रांगा लावतायत, ते झोपू शकत नाही, स्वप्न तर त्यांना पडूच शकत नाहीत. पण अशा ह्या आपल्या कारभारामुळे ह्यांची ही हालत झाली. आज हे सगळे पेटलेले तूर्त शांत दिसतायत, पण ह्यांना झोपायला वेळ मिळत नाही आणि हे राज्यकर्ते स्वप्नामध्ये मशगूल आहेत. आणि मग मला फरक दिसतोय तो हाच आहे. ही सगळी यांची स्वप्न आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचे स्वप्न. तुम्ही एकदा सत्ता दिली होती, पुन्हा उद्या देणार आहात, पण सत्ता दिल्यानंतर शक्य असून सुद्धा शिवसेना प्रमुख खुर्चीपासून दूर राहिले. केंद्रात मंत्री होऊ शकत होते, राज्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकत होते, पण त्यांनी शपथ घेतली होती की मी माझ्या या बांधवांच्या सोबतच राहणार, मी कुठल्याही खुर्चीत बसणार नाही, यांचं भलं भलं आणि भलंच करणार, मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही. आहे कोणाची अशी हिंमत आहे? अख्खं वैभव सत्ता ही पायाशी लोळण घेत असताना सुद्धा त्या सत्तेला लाथ मारून, त्या खुर्चीला लाथ मारून तुमच्या सोडणारा हा नेता, त्यांनी फक्त तुमच्या हिताचं आणि भविष्याचं, उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहिलं म्हणून ते महानेता झाले, महानायक झाले, नाहीतर यांच्या लाईनीमध्ये राहिले असते.
त्यांचं स्वप्न कुठे आणि यांचं स्वप्न कुठे? माझं सुद्धा स्वप्न आहे, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न, हेच माझं स्वप्न आणि तुमच्या डोळ्यांमध्ये मी ती स्वप्न बघतोय. हा महाराष्ट्र नुसतं इतर राज्यांचं कौतुक 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 करावं, मला पोटदुखी नाही, सगळ्या राज्यांनी पुढे जावं, पण या सगळ्या राज्यांच्या डोक्यावरती माझा महाराष्ट्र असला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे, हे माझं स्वप्न आहे. अरे काय नाही या महाराष्ट्रामध्ये, एवढी महान परंपरा असल्यानंतर या महाराष्ट्राचा सारा सारा माझा बांधव, माझ्या भगिनी या अशा अवस्थेत राहू कशा शकतात? मी शपथ घेतलेली आहे, तुम्ही शपथ घेणार आहात की नाही? मी शपथ घेतलेली आहे शिवसेना प्रमुखांच्या चरणी की मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन. दादा, माझ्या तब्येतीची काळजी करू नका, मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, मी संकटाला भीत नाही, मी मेहनतीला घाबरत नाही, पडेल ती मेहनत करेन, आकाश पाताळ एक करेन, पण या माझ्या सगळ्या लोकांना मी सुख समाधान आणि आनंद देईन, ही मी शपथ घेतलेली आहे. तुम्ही घेणार आहात की नाही माझ्याबरोबर? हात उंचावून मला शपथ घ्या. आणि हा हात थांबा, हे हात काँग्रेसवाल्यांचे नाही आहेत, हे हात शिवसैनिकांचे आहेत. हाताच्या मुठी वळल्या पाहिजेत, मूठ वळून सांगितलं पाहिजे, उद्धवजी आप आगे बढो, नुसतं आगे बढो नाही, उद्धवजी आम्ही तुमच्या बरोबर प्रत्येक पावलावरती आहोत, तुम्ही सांगा, आम्ही ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे एवढं एक काम तुम्ही करा, मग बाकीची सगळी वचन पूर्ण करण्याची जबाबदारी शिवरायाच्या साक्षीने मी घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.